नमस्कार. आज आपण सिन्नर या ठिकाणी आलेलो आहोत बागल परिवाराकडे. तर आपला विद्यार्थी आहे प्रथमेश. तर त्याला आपण 9वीला असताना आपला अभ्यास दिला होता, बरोबर ना? ओके. तर प्रथमेशला आपल्या अभ्यासाचा कशा प्रकारे फायदा झाला तर आपण त्याच्याकडनं थोडंसं जाणून घेऊयात. तर तुझं नाव सांग ना बाळा. माझं नाव प्रथमेश राजेंद्र बागल. ओके. आणि तू शाळेला कुठे होतं बाळा? मी LSB लोकनेते शंकरराव बालाजी वाजे विद्यालय सिन्नर. ओके, म्हणजे सिन्नरमध्ये तू शाळेला होता. बरं. आणि आपला अभ्यास मला वाटतं तुला 9वीला असताना दिला होता आपण. ओके. आणि तुला आता यावर्षी जेव्हा तू बोर्डाची परीक्षा दिली ना, तर तुला यावर्षी काय रिझल्ट मिळाला? या वर्षीचा रिझल्ट माझा चांगला होता. 9पेक्षा तर नक्कीच चांगला होता. ओके ओके. म्हणजे किती पर्सेंटेज मिळाले तुला? मला 9thला 85% होते हां. आणि त्याच्यानंतर आता ॲडिशनल 4 झाले, म्हणजे 89% मी बोर्डला गेलो. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे बघ, आता जो अभ्यास आम्ही तुला दिला होता मला जाधव क्लासेस, हो. तर त्याचा तुला कशा प्रकारे फायदा झाला? त्याचा- कुठल्या विषयामध्ये फायदा झाला? नक्कीच सगळ्या विषयांमध्ये फायदा झाला, पण मग जे क्वेश्चन पेपर वगैरे दिल्या होत्या त्यांचा इंग्लिश आणि सायन्स या 2 विषयांना भरपूर फायदा झाला. अच्छा अच्छा. म्हणजे ज्या क्लासेसतर्फे आम्ही तुला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केलं हो. म्हणजे, आणि त्यातलं साधारण किती पर्सेंटेज आलं होतं? 90 to 95%. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके ओके ओके. आणि साधारण जसं आपली पूर्वी चर्चा झाली होती पप्पांसोबत पण, तर तू अगोदर सुरुवातीपासून खूप अभ्यास केला नव्हतास, बरोबर ना? मला वाटतं लास्टला तू अभ्यास केला होतास, बरोबर. म्हणजे तू इतर मुलांसाठी बघ, समजा आता समजा तुझ्याकडून कुठली एखादी चूक म्हणूयात आपण झाली असेल, बरोबर, तू इतर मुलांसाठी काय सांगशील की खरंच त्यांनी अभ्यास शेवटी करायला पाहिजे, मध्ये करायला पाहिजे, की समजा सुरुवातीपासून ठेवायला पाहिजे? काय वाटतं तुला? नाही, सुरुवातीपासून कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे त्यांनी अभ्यासात. नक्की. जर नक्की. सुरुवातीपासून त्यांनी केलं तर त्यांना हां. नक्कीच रिझल्ट चांगला भेटेल. डेफिनेटली डेफिनेटली. ओके ओके. त्यांचे पालक आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना सर. मी राजेंद्र पोपट बागल, मी माध्यमिक शिक्षक आहे. अच्छा अच्छा. बरं बरं. सर, आपली जी अभ्यासाची पद्धत आहे, जशी की व्हिडिओच्या माध्यमातून, याबद्दल पद्धतीबद्दल तुमचं काय मत आहे सर? व्हिडिओ म्हणजे जसं आपण एखादा चित्रपट आपण ऐकतो तर त्याची स्टोरी आपल्याला लगेच लक्षात राहते. हो. म्हणजे आपण त्याच्यावरती म्हणजे 3 तासाची स्टोरी आपण अर्ध्या तासामध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये सांगू शकतो. म्हणजे ते बरोबर. आपल्या स्मरणात राहतं सगळं. अगदी बरोबर. जेव्हा आपण एखादं पाठांतराला घेतो तर पाठांतर लवकर होत नाही. हो हो. म्हणजे आपण एकाग्रता जी म्हणतो तर ती एकाग्रता चित्रपट बघताना जेवढी एकाग्रता राहते तेवढी कादंबरी वाचताना राहत नाही. नक्कीच. म्हणजे त्याच चित्रपटाची कादंबरी जरी असली तरी आपल्याला एवढं ते पाठ लक्षात राहते, पण ते पात्र आपल्याला जर लक्षात ठेवायचे असेल तर आपण चित्रपट बघावा लागतो. अगदी बरोबर. त्या पद्धतीने जर या व्हिडिओच्या माध्यमातून जो सिलेबस तुम्ही तयार केलेला आहे हो तो जर कदाचित हा, प्रत्येक हा. विद्यार्थ्याने पहिल्यापासून जर केला हो तर हो. निश्चितच म्हणजे त्याच्या अपेक्षेच्या पलीकडे त्याला मार्क्स मिळू शकतात. नक्कीच. आता आमच्या म्हणजे विद्यार्थ्याकडून हो. ती चूक झालेली आहे नक्की की नक्की. जे सुरुवातीपासून ते घेतलं हो, होतं हो, एवढा हो. आपण त्याच्यावरती खर्च केला होता हो हो तो त्याने केला नाही. हो हो. पण तोच जर कदाचित पहिल्यापासून केला असता तर हो. निश्चितच अजून याच्यापेक्षा चांगले मार्क्स पण आमच्या अपेक्षेनुसार खूप मार्क चांगले आहेत. नक्की, पण तरीही नक्की. त्या सिलेबसचा जो फायदा अजून त्याला हो. करून घेता आला असता हो, हो. निश्चित तो अजून पुढे गेला असता. कारण त्याला जे मार्क पडले, बऱ्याच पालकांचं मुलांचं हे स्वप्न असतं की तिथपर्यंत जायला पाहिजे. हो. नक्की, त्याला नक्की. ते म्हणजे मी तर हेच सांगेल त्याने हसत खेळत तेवढे मिळवलेले आहे. त्यांनी जर नक्की. सिरियसली घेतले असते तर कदाचित तो चांगला अजूनही त्याचे म्हणजे त्याने अजून अगदी. टॉपर झाला असता. अगदी बरोबर. आणि इतर पालकांसाठीचा तुमचा काय मेसेज असेल नाही, सर? प्रत्येक पालकाने म्हणजे तसं जर बघितलं तर हा. आपले असे 10-20 हजार रुपये कुठे म्हणून जात नाही. आणि बरोबर याच्यातून फायदा असा आहे की आपला वेळ वाचतो बरोबर. आणि आपल्या समोर आपला हो. विद्यार्थी काय करतो हे आपल्याला लक्षात येतं. नक्की. कारण आम्ही बाहेर पण क्लास लावला होता तर तो प्रामाणिकपणे क्लासला जायचा, पण त्याच्याबरोबरचे असे काही मुलं आहे हम्म. की घरच्यांना सांगायचे आम्ही क्लासला चाललो आणि ते गावातच फिरत राहायचे. म्हणजे त्याने तो पण बरोबर. क्लास केला नाही. बरोबर. पण तो जर क्लास आपल्या घरामध्ये असेल आणि आपल्या डोळ्यासमोर जर आपण तो करून घेत असाल तर निश्चितच त्याचा फायदाही होईल. म्हणजे त्याचे कष्ट पण वाचतील आणि त्याचा अभ्यास पण होईल. त्याच्यामुळे प्रत्येकाने जर तो सिलेबस जर घेतला आणि विशेष करून 2 वर्षाचा जर घेतला तर कारण 9वीवर आधारित 10वी असते, त्यामुळे बरोबर. 9वी पासून जर तो सिलेबस घेतला तर हो. निश्चितच विद्यार्थ्यांना त्याचा खूप असा फायदा होऊ शकतो. नक्कीच नक्कीच सर. ओके. थँक्यू सर.